केम ग्रामस्थाला दिलेलं वचन पाळलं. रोपळे केम कंदर कनेरगाव या 25 किलोमीटर रस्त्यासाठी 200 कोटी मंजूर. केम ग्रामस्थांना दिलेल्या वचनाची पूर्तता. रोपळे केम कंदर कनेरगाव रस्ता प्राजिमा 12 किमी या 25 किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्यासाठी 200 कोटी मंजूर झाले असून या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे, अशी माहिती आमदार नारायण पाटील यांनी दिली. स्थानिक स्वराज्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी आमदार नारायण पाटील हे केम येथे आले असता माजी सरपंच अजितदादा तळेकर यांनी केमगावच्या विकासाचा प्रश्न म्हणजे रोपळे केम कंदर या रस्त्याची मागणी केली होती. त्यानुसार 2 महिन्यात हा रस्ता मंजूर करण्याचं आश्वासन आमदार पाटील यांनी केम ग्रामस्थांना दिले. त्याची पूर्तता आमदार पाटील यांनी केली. त्याबद्दल केम ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर देवस्थानला नारळ वाढवला. यावेळी आमदार पाटील यांचं ग्रामस्थांच्या वतीनं आभार मानण्यात आलं. यावेळी माजी सरपंच अजितदादा तळेकर, माजी सभापती शेखर गाडे, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर बिचितकर, सरपंच प्रतिनिधी राहुल कोरे, महंत जयंतगिरी महाराज, शिवसेनेचे हरी तळेकर, सतीश खान, समीरदादा, सचिन बिचितकर, गोरखनाथ तळेकर, गुटाळ मिस्त्री आणि तळेकर ग्रामपंचायत सदस्य अनंत तळेकर, नागनाथ तळेकर, राजा रंधवे, नामदेव तळेकर, भैरू शिंदे, दत्तात्रय कुलकर्णी, बबलू पाटील, दादासाहेब नवले, चंद्रकांत तळेकर, माणिक पाटील, राजेंद्र तळेकर, अविनाश तळेकर, ओंकार जाधव, कृष्णा गुरव याशिवाय मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. नारायण पाटील आमदार झाल्यानंतर करमाळा मतदारसंघातील दळणवळण सुविधा अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न चालू केले होते. मध्यंतरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारादरम्यान केम जिल्हा परिषद गटातील नागरिकांनी आपणाकडे रोपळे केम कंदर कनेरगाव रस्ता प्रजिमे 12 किमी ते 25 या रस्त्यासाठीची मागणी केली. हा रस्ता अतिशय खराब झाल्यानं या भागातील नागरिकांना गेली 5 वर्षे मरण यातना सहन कराव्या लागत होत्या. यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, शेतकरी, महिला, नोकरदार, व्यावसायिक आदी सर्वांची प्रवासाची गैरसोय झाली होती. यामुळे या रस्त्याचं काम लवकरात लवकर करणे महत्त्वाचे होते. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे आमदार नारायण पाटील यांनी पाठपुरावा करून या रस्त्याच्या निधीसाठी मागणी केली. सतत पाठपुरावा केला आणि एडीबी योजनेतून या रस्त्याच्या कामासाठी 200 कोटी रुपये निधी मंजूर करून घेण्यात आमदार नारायण पाटील यांना यश आलं आहे. एडीबी योजना अंतर्गत महाराष्ट्रात राज्य रस्ते आणि ग्रामीण रस्त्यांचा आणि बळकटीकरण केले जाते. या प्रकल्पांचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील रस्ते, मुख्य महामार्गांना जोडणे आणि शाश्वत हवामानानुसार टिकणारे रस्ते बांधणे हा आहे. या रस्त्यामुळे करमाळा व माढा तालुक्यातील आवक वाढणार, शेतकऱ्यांच्या माल आता बाजारपेठमध्ये नेण्यासाठी सोय झाली आहे. तसेच केम येथील कुंकू व्यवसायाला चालना मिळणार आहे. केमची बाजारपेठ वाढणार आहे. या प्रलंबित प्रस्तावाचा प्रश्न सोडवल्याबद्दल आमदार पाटील यांचं केम परिसरातील ग्रामस्थांनी आभार मानले आहेत. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. माननीय आमदार नारायणआबा पाटलांकडं हा प्रश्न मांडला होता आणि आबांनी देखील 2 महिन्यात हा प्रश्न मार्गी लावू असं वचन दिलं होतं आणि त्या वचनाची आज पूर्तता झालेली आहे. 200 कोटी रुपये या रस्त्यासाठी मंजूर झालेले आहेत अजितदादाच्या आणि आपल्या कार्यकर्त्याच्या एका शब्दासाठी माननीय आमदार नारायणआबा पाटील यांनी देखील त्यांची ताकद पणाला लावून हा रस्ता मंजूर करून दाखवलेला आहे आणि त्याबद्दल केम ग्रामस्थांच्या वतीनं अजितदादा तळेकर व आमदार नारायणआबा पाटील यांचं मी शतशः आभार व्यक्त करतो. धन्यवाद.